तू गुरुजी नाहीस, नराधम आहेस. चिमुरड्यांशी गैरवर्तन प्रकरणात ग्रामस्थांचा संताप उसळला. विद्येचं मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेच्या पवित्र वातावरणालाच काळीमा फासणारी संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात उघडकीस आली. 4थीच्या वर्गातील निरागस विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करणाऱ्या एका विकृत प्रवृत्तीच्या शिक्षकाला संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या आवारातच पकडून चपलानी चोप दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेला अनिल कुमार जगन राऊत वय 54 राहणार लाखांदूर हा शिक्षक काही दिवसांपासून 4थीच्या वर्गातील विद्यार्थिनीसोबत अयोग्य वर्तन करत असल्याची चर्चा गावात सुरू होती. मात्र मंगळवारी सकाळी 7:30च्या सुमारास हा घृणास्पद प्रकार प्रत्यक्ष उघडकीस येताच गावकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटला. घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात धाव घेत आरोपी शिक्षकाला घेराव घातला. विद्येच्या मंदिरातच अशा विकृत प्रवृत्तीचं कृत्य सहन केलं जाणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया देत गावकऱ्यांनी त्याला चपलानी मारहाण केली. काही काळ शाळेच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पवनी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपी शिक्षकाला संतप्त जमावाच्या तावडीतून बाहेर काढलं आणि ताब्यात घेतला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपी अनिल कुमार राऊत याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पवनी पोलीस करतात. या धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. शाळा मुलांसाठी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. अशा विकृत शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातून कायमचा हद्दपार करून कठोर शिक्षा करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होती. गेले 5 ते 6 महिन्यांपासून सेक्शुअल हरासमेंट केलेला आहे. त्यावरून आज सकाळी तिथे रोष तयार झालेला होता. त्यावरून त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा होईल.